शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत भारत बंदचा निर्णय घेण्यात आला। यावेळेस शेतकरी आज शेतात जाणार नाहीयेत, तर भाजीपाला तसेच धान्य खरेदी आणि पुरवठा देखील बंद असेल। देशभरातील प्रमुख रस्ते रोखण्याचा प्रयत्न यावेळेस केला जाईल। किमान आधारभूत किमतीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून एल्गार पुकारण्यात आलाय। तर विविध राज्यांमध्ये खरं तर हे आंदोलन केलं जातंय। भारत बंदचा निर्णय घेण्यात आलाय, त्या अनुषंगाने विविध राज्यांमधील शेतकरी देखील या आंदोलनाला कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल। शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवरती आता सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत भारत बंदचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आज शेतकरी शेतात जाणार नाहीये। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जातात। स्वप्नील, आपण पाहतोय शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे। कशा पद्धतीने संपूर्ण राज्यातच वातावरण असू शकते का? अधिकचे अपडेट्स आहेत? वर्ष आपण बघतो संयुक्त किसान मोर्चाने दिल्ली चलो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदचं आवाहन केलेलं आहे। भारत बंद दरम्यान आपण बघतोय शेतकरी 4 पर्यंत भारत बंद ठेवणार आहेत। काही प्रमुख महत्वाचे जे महामार्ग आहेत ते रोखण्यात येणार आहेत। पंजाब हरियाणामध्ये याचा जास्त फरक दिसून येईल। शेतकरी मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्याकडून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत। एकूणच शंभू सीमेवरती शेतकऱ्यांचा जो लाठीमारा अश्रुधुराच्या नळकंड्या फोडल्यामुळे याच्या निषेधार्थ हा खरं तर मोर्चा असेल। एकूणच सर्व देशातील जे शेतकरी आहेत ते आज महामार्गांवरती उतरण्याचे दिसेल आणि प्रमुख काही ज्या आपल्या सोयी सुविधा असतील ज्या निश्चितच स्वप्नील, खरं तर आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल की कशा पद्धतीने शेतकरी या बंदला प्रतिसाद देत आहेत। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।